बघा मुंबईत विधिमंडळात सुद्धा ही प्रक्रिया झाली, त्याला आव्हान दिलेलं आहे कोर्टामध्ये. जर लोकसभेमध्ये असा कोणी प्रयत्न करणार असतील स्वतःला फुटीर म्हणवणारे, तर ते आता कायद्याच्या कसोटीला त्याला आव्हान दिलं जाईल. इथे सुद्धा हे फुटीरच असतील. जर कोणी असं प्रयत्न करत असेल त्यांना फुटीर म्हणूनच म्हणावं लागेल. या क्षणी आम्ही असं मानतो की लोकसभेतली शिवसेना एक संघ आहे. सर, त्यांचा असा दावा आहे की शिवसेना ही एनडीए मधून बाहेरच पडलेली नाही. अरविंद सावंत यांनी फक्त मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मूळ अजून ते बघा, त्यांच्या दाव्याला उत्तर द्यायला आम्ही बसलेलो नाही आहोत. त्यांच्या दाव्याला आम्ही उत्तर द्यायला बसलेलो नाही. आम्ही शिवसेनेची भूमिका मांडतोय. माझ्या बाजूला लोकसभेचे गटनेते आहेत, विनायक राऊत, अरविंद सावंत आहेत, ज्यांच्याविषयी आपण मगाशी उल्लेख केला. ठाण्याचे खासदार राजन विचारे, प्रियांकाजी आहेत, ओमराजे, आमचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आलेले आहेत. कुठे आहेत? ओमराजे इथे बसले आहेत. परभणीचे खासदार बंडू जाधव आहेत. अजून 2 खासदार येत आहेत जे इथे आता आहेत, आसपास ते येत आहेत. त्याच्यामुळे हे भ्रम निर्माण करणं आणि त्यातून राजकीय गोंधळ निर्माण करणं हा आपला गट आणि आपल्या गटातले लोक वाचवण्यासाठी चाललेली अखेरची धडपड आहे. उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटून ते 2 दावे करणार आहेत. एक म्हणजे पक्षप्रतोत्पदी भावना गवळीच कायम असतील आणि दुसरं म्हणजे गटनेतापदी शेवाळेंचं नावाचे. ही कायदेशीर लढाई चालू राहील. पण आम्ही मुख्य प्रतोत्पत्ती राजन विचारे यांची केलेली नेमणूक ही कायद्याच्या नियमाच्या आधारावर केली आणि तेच मुख्य प्रतोद आहे. पण निर्णय घेतलेला नाही सर संसदेमध्ये. आज मुख्यमंत्री दिल्लीमध्ये येणार आहेत आणि उद्या ते या खासदारांसोबत स्वतः मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. जी 16 नावं अपात्रतेसाठी आपण दिलेली आहेत अरविंदजी, त्याच्यामध्ये पहिलं नाव त्यांचं आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्रीपदी घेतलेली शपथच बेकायदेशीर आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री ते येतील, त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी येतील, पण मला खात्री आहे, शिवसेनेला खात्री आहे, या देशातला न्याय अद्याप मेलेला नाही आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये फक्त न्याय होईल. कार्यकारिणीसाठी जी बैठक झाली त्याला ऑनलाईन 14 खासदार उपस्थित होते. खोटं आहे. आता हे किती आहेत मोजा ना. खोटं आहे. कलाबेन देलकर बाहेर आहेत, त्या येतील थोड्या वेळाने इथे आमच्या. त्या सोडून अजून 2 खासदार इकडे येतील. आता जर त्यांचा 14चा जर आकडा असेल, हे तुम्ही आकडे मोजा. कीर्तिकर आजारी 6, हो, 18 मधले 6 झाले. गजाभाऊ आमच्या इथून आलेलेच नाही, ते आजारी आहेत आणि म्हटलं अजून 2 येणार आहेत. त्याच्यामुळे हे जे आकडे वारंवार दिले जात आहेत हे लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी दिले जात आहेत. ही फसवाफसवी आहे. म्हणून कॉमेडी एक्सप्रेस सीझन 1 मुंबईत झाला विधिमंडळात आणि आता हा दिल्लीमध्ये सीझन 2 सुरू आहे कॉमेडी एक्सप्रेसचा. लोक मजा घेत आहेत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राजकीय पक्ष नोंदणीकृत, अनेक वर्ष राजकारणात आहे, फुटून गेलेले लोक आहेत बाहेर. आमदारांचा आकडा असेल, खासदारांचा आकडा असेल, हे आमचे अनिल देसाई झाले आहेत. आणि तुम्ही म्हणता आमची शिवसेना, कोणत्या आधारावर म्हणताय? तुमची बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इथे बसलेली आहे. ती शिवसेना मातोश्रीतून, शिवसेना भवनातून चालेल. नक्कीच तुम्ही वेगळा गट, फुटीर गट असेल, तुम्ही तुमचा संसार वेगळा थाटा, आमचं काय म्हणणं नाही. मुख्य नेता हे सर नवीन पद निर्माण नाही, मला माहीत नाही. कार्यकारिणीमध्ये त्यांच्या गटाचं काय चाललंय त्याविषयी मला माहीत नाही. मी माझ्या पक्षाविषयी सांगेन. शिवसेनेच्या खासदारांसोबत उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक आहे अशी चर्चा आहे. शिवसेनेचे खासदार जे इथे आहेत ते इथे असतील, बरं का. फुटीर गटाबरोबर कोणी बैठक घेणार असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आता पुढची ऍक्शन अनिलजी बरोबर आहे ना? बरोबर. हा, राष्ट्रीय कार्यकारिणी त्यांनी नेमलेली आहे तर त्याला त्या राष्ट्रीय कार्यकारिणीला कोणत्याही कायदेशीर आधार नाही. कुठली राष्ट्रीय तुम्ही कार्यकारिणी? सांगा ना आधार काय तो. नाही, पावलं कसली आहे? हे सगळं खोटेपणाच्या पायावर उभं आहे. एक फुटीर गट मूळ पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त कशी करू शकतो आणि आपली कार्यकारिणी कशी काय निर्माण करू शकतो? त्यांना अधिकारच नाही, त्यांना कुठला हक्क नाहीये. हे सगळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले. देखिए, आपको क्या चाहिए भाई? आज हमने देखा कि मुंबई से जो शिवसेना से टूटे हुए लोग हैं, उनका जो गुट है, उसने एक राष्ट्रीय कार्यकारिणी बना ली शिवसेना की. हम लोग यहाँ बैठकर हंस रहे थे, महाराष्ट्र की जनता भी हंस रही है, मजा ले रही है, चुटकी ले रही है.
और हमारी जो कार्यकारिणी है बाला साहब ठाकरे जी ने बनाई हुई, उनको बर्खास्त कर दिया। ये पार्टी बाला साहब ठाकरे जी की, ये शिवसेना रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टी है, चाहे इलेक्शन कमीशन हो चाहे सब कुछ हो। आप लोग टूटकर बाहर चले गए, आपके ऊपर डिस्क्वालिफिकेशन की तलवार लटक रही है। 20 तारीख से सुप्रीम कोर्ट के सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश के सामने आपकी सुनवाई होने जा रही है कि आप एमएलए रहेंगे, विधायक रहेंगे, नहीं रहेंगे, आपका गुट क्वालिफाइड होएगा या नहीं होगा, और आप हमको बर्खास्त कर रहे हो। ये तो जैसे टीवी पे जो प्रोग्राम चलता है ना, कॉमेडी एक्सप्रेस सीजन 1 सीजन 2, सीजन 1 मुंबई में चल रहा है कॉमेडी एक्सप्रेस, और सीजन 2 अब दिल्ली में चल रहा है राष्ट्रीय कार्यकारिणी वाला। ये सब अपनी चमड़ी बचाने के लिए, लोगों को भ्रमित करने के लिए चल रहा है, क्योंकि उनके पास जो विधायक है वो बहुत ही डिस्टर्ब है, क्योंकि उनकी विधायकी चली जाने वाली है, ये सबको मालूम है। जो कानून है, जो 10th शेड्यूल है, उस नियम और कानून के आधार पर जो पिटिशन हमने सुप्रीम कोर्ट में किया है, 16 एमएलए, जिसमें महाराष्ट्र के अभी के मुख्यमंत्री है, जिसने गैर कानूनी तरीके से, इलीगली, अनकॉन्स्टिट्यूशनल तरीके से मुख्यमंत्री पद की शपथ उनको दिलाई गई है, उनकी भी विधायकी जा सकती है। तो यह सब एक दिखावा है। हमने राष्ट्रीय कार्यकारिणी बनाई, हमने शिवसेना की कार्यकारिणी बर्खास्त की। बाला साहब ठाकरे जी की ये पार्टी है, उनके निर्माता संस्थापक बाला साहब ठाकरे है, उसके प्रमुख उद्धव ठाकरे है। हम सभी को कार्यकारिणी ने जो लिया है वो पार्टी ने लिया है, जो शिवसेना है। आप कहाँ की शिवसेना बन गए हो? ठीक है, आपका एक अलग गुट हो सकता है, आप बाहर निकले, आप अपने गुट की राजनीति कर लीजिए, शिवसेना से पंगा मत लीजिए। हे कोणाच्या इशाऱ्यावर होत आहे सगळं? हे सगळं कोणाच्या इशाऱ्यावर होत आहे? मुख्यमंत्र्यांना दिल्लीत काय यावं लागतंय? शिवसेनेचे मुख्यमंत्री किंवा दिल्लीत नव्हते आले याआधी. आमचं हायकमांड मुंबईत आहे शिवसेनेचं, आमचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जेव्हा आमचं राज्य होतं तेव्हा आम्ही दिल्लीत कधी आलो नव्हतो. आमचे मुख्यमंत्री मातोश्रीवर जाऊनच आदेश घेत होते, सूचना घेत होते. हे प्रथमच महाराष्ट्र हा चमत्कार पाहतो आहे. तो आगे कोर्ट में जाएंगे, क्या करेंगे? देखिए, ये कानूनी लड़ाई चलती रहेगी, ये कानूनी लड़ाई चलती रहेगी. जैसे विधायक की चल रही है 16, वैसे जो हमारे अगर कोई एमपी उस गुट के साथ जुड़ गए तो कानूनी लड़ाई चलेगी. आप बोलिए क्या बोलना चाहते हैं? पहली बात ऐसी है ना कि आप ये सारी इसका जो नींव है ना वह संविधानिक है. ये जो बन रहा है ना, सारी चीजें बता रहे हैं वह संविधानिक है. क्या कानून कहता है? परिशिष्ट 10 में जो कानून है उसमें जो कहता है 21A क्या कहता है कि अगर भाई 2/3 लोग निकल जाते, पहले था 1/3 अगर निकल गए तो गुट को मान्यता मिलती थी. आज वो मान्यता नहीं मिलती है, आज गुट को नहीं मान्यता मिलती है. पहले ध्यान में रखना है, 2/3 लोग अगर निकल गए तो उनको किसी पार्टी में जाकर विलीनीकरण करना होगा. आप ये क्यों नहीं बताते पूरे देश को कि पिछले इतने दिनों में ये बाहर निकले हैं, ये 2/3 है, पूरा नहीं निकला है. फिर इनको गुट की मान्यता नहीं दे, आज तक इनका विलीनीकरण नहीं हुआ, ये असंवैधानिक नहीं है. दूसरी बात है, बेकानून नहीं अब है. तक ये लोग अपना कैबिनेट नहीं बना पा रहे हैं. आज 16 दिन हो गए शपथ लेकर, लेकिन ये डर से, ये जो डर उनके मन में है कि सुप्रीम कोर्ट में क्या होगा, क्या हम टिक पाएंगे नहीं, उस डर से ये सरकार जो बनी है दोनों की, वासु सपना एक दूसरे के लिए, हाँ, ये लोग अब तक अपनी कैबिनेट नहीं बना पा रहे हैं. और जो 16 लोगों के बारे में जो पिटीशन है उसमें से एक ने भी शपथ ली तो पूरी तरह से वो अनकॉन्स्टिट्यूशनल, असंवैधानिक हो जाएगी. नहीं, मैं आपसे प्रार्थना करता हूँ, ये विषय सिर्फ इसको ये मत दिखिए कि ये महाराष्ट्र का विषय है, शिवसेना का विषय है. ये देश के भारत रत्न परम पूज्य डॉक्टर साहब बाबा साहेब आम्बेडकर ने जो संविधान बनाया है उसके नींव पर हमला हो रहा है. अब आपके सामने अरुणाचल प्रदेश की केस है कि नहीं है? क्यों नहीं बताते लोगों को क्या हुआ था अरुणाचल प्रदेश में? देखिए पार्टी अभी वही तो बता रहे हैं ना. यहाँ गिन लीजिए, यहाँ के गिनो ना, यहाँ के गिनो. अरे क्लेम क्या करेंगे? वो करेंगे मेरे साथ 280 सांसद है, तो आप क्या क्लेम मानेगा? आप फिर दोबारा प्रश्न को दूसरी तरफ लेके जाते हो, उसका मुझे दुख है.
देश के संविधान पर हमला हो रहा है उसके बारे में कुछ नहीं बोलते आप? आपको उसकी रक्षा करने की नहीं जिम्मेदारी नहीं अपनी? ये चौथा स्तंभ है ना, तीसरा स्तंभ है ना, उसकी भी जिम्मेदारी बनती है। अरुणाचल प्रदेश में क्या हुआ था, उसकी विधानसभा की संख्या 60 थी, 60 में से 42 लोग कांग्रेस के चुनकर आए थे और कांग्रेस के 42 थे, 5 पीपल्स पार्टी के थे और दो इंडिपेंडेंट थे, 11 बीजेपी के थे। अब बीजेपी ने जाकर 42 में से 22 लोग बाहर निकाले, यही जो महाराष्ट्र में हुआ, 22 लोगों को बाहर निकाला, ये 11 लोग मिलकर 33 लोग बन गए, सरकार बनाई। नहीं और चलेगा ये। राज्यपाल क्या करेंगे? तो राज्यपाल करेंगे ये सरकार नहीं चलेगी, ये सरकार नहीं चलेगी। और जो शिवसेना का नाम लेकर जो अपना दुकान चला रहे हैं ना, ये उनकी दुकान भी बंद हो जाएगी। असली शिवसेना जो है हमेशा बाळासाहेब ठाकरेजी, जहां ठाकरे वहां शिवसेना। पण तेही बाळासाहेबांचंच नाव घेतात सर. अहो बाळासाहेबांचं नाव अख्ख्या जगात घेतलं जात आहे. आता तुमच्या चॅनलचा कोणी दुसरा गट निर्माण झाला, तुमच्या चॅनलचं नाव घेईल का? हा, नोकऱ्या सोडून लोक दुसरीकडे जातात ना. बदलता की चॅनल, लोक नोकऱ्या बदलतात, लोक मालक बदलतात, तशा लोकांनी मालक बदलला. कळलं? आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनादरम्यान हे जे सगळं राजकीय नाट्य सुरू आहे, यावर शिवसेनेचं काय पाऊल असेल? शिवसेनेचं पाऊल त्यांच्या छाताडावर असेल. त्याने अजून शिवसेना खऱ्या अर्थानं त्यांना समजेल हळूहळू. अजूनही आम्ही फार सौम्यपणे घेत आहोत. आम्ही कायदेशीर लढाईमध्येच आमचा वेळ जातो आहे. पण ज्या क्षणी माननीय उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या बाहेर लवकरच पडतील, संपूर्ण राज्याचा दौरा करतील आणि जे एक तुफान त्यानंतर निर्माण होईल, त्या तुफानापुढे हे कोणीही टिकणार नाहीत. चला, धन्यवाद.